रेल्वेवर जावं म्हणून त्याचे पाय तोडले। एक पाय तोडलाय, एक पाय आमच्या इथं आणून टाकलाय, त्याची वाटी आमच्या दारावर आणून ठेवली आणि हातापायला दोऱ्या बांधून नेऊन नदीकडे टाकले आणि आमच्या बहिणीच्या घरी रात्री पाय कधी आणून टाकले आम्हाला पण माहित नाही। अतिशय भयानक बातमी समोर येते। पंढरपूरमधून किरकोळ वादातून एका रिक्षा चालकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। मारेकऱ्यांचा क्रूरपणा एवढा टोकाचा होता की हत्या केल्यानंतर त्यांनी मृत तरुणाचा पाय कापला आणि तो त्याच्याच घराच्या दरवाजाला अडकवलाय। या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण पंढरपूर शहरात आणि परिसरात कमालीची घबराट पसरलेली आहे। नेमकी काय आहे ही घटना पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पंढरपूर शहराला हादरवून सोडणारी ही घटना। रोहित मधुकर कोरे नावाच्या एका तरुण रिक्षा चालकाची अज्ञात मारेकरांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे। रोहितचा मृतदेह पंढरपूर येथील रेल्वे ट्रॅकवर छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला होता। सुरुवातीला रेल्वे पोलिसांनी हा एक बेवारस मृतदेह म्हणून त्याचा पंचनामा केला, पण पुढे जे समोर आलं ते पाहून पोलिसांच्याही अंगावरती काटा आला। रेल्वे रुळावर सापडलेला मृतदेह हा रोहितचाच आहे हे कसं समजलं, तर रोहितच्या घरावर त्याचा कापलेल्या पायाचा तुकडा आढळून आला। मारेकऱ्यांनी रोहितची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचा पाय कापून तो त्याच्या घराच्या दरवाजाला अडकवून पळ काढला होता। घरातल्यांनी आणि शेजाऱ्यांनी जेव्हा हा थरार पाहिला तेव्हा संपूर्ण परिसर हादरून गेला। प्राथमिक माहितीनुसार रोहितचा काही जणांशी दारू पिण्यावरून किरकोळ वाद झाला होता। याच किरकोळ वादाचा सूड उगवण्यासाठी मारेकऱ्यांनी हे अत्यंत भयानक पाऊल उचलल्याचा संशय आहे। या हत्येनंतर पंढरपूर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेले असून त्यांनी आरोपींचा शोध सुरू केलेला आहे। मात्र या क्रूर हत्याकांडाने पंढरपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आणलाय। किरकोळ वादातून थेट माणसाचा जीव घेणं आणि अत्यंत अमानुषपणे शरीराचे तुकडे करून ते घराच्या दरवाजात टाकणं, यावरून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरलेला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो। पंढरपूर पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना कधी आणि कशा बेड्या ठोकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। मधुकर कोरे त्याचं नाव, वय त्याचं 25 आहे। तर त्याला रात्री काल सकाळी तिथं काल 8:30-9 वाजता मारामारी झालेली बाजारात। सचिन कांबळे, सचिन कुठं इकडे झाली, इथं झाली। सचिन कांबळे आणि त्या सचिन कांबळे ते दुसरा कोण दिगा पाडुळे, त्याला दोघ जण मिळून धमक्या देत होते। त्याला धमक्या देऊन 2 महिन्याखाली पण हीच किस्सा झालता आणि रात्री त्याला 12-1 वाजता तिकडे रुळाकडे नेऊन त्याला मारहाण करून त्याला रेल्वेवर जावं म्हणून त्याचे पाय तोडले। एक पाय तोडलाय, एक पाय आमच्या इथं आणून टाकलाय, त्याची वाटी आमच्या दारावर आणून ठेवली आणि आमचं तुम्ही लागा म्हणून त्यांनी इथं आणून ठेवली। ह्याचा न्याय पाहिजे, ह्याचा न्याय आम्हाला पाहिजे। माझी एकुलतं एक पोरग येते, माझ्या बहिणीच्या घराचं वाटोळ केलंय, माझ्या बहिणीला एक तास 7-8-10 लाख रुपये देणं झालेलं आहे। ह्याचा न्याय पाहिजे आम्हाला।